मिरज ग्रामीण भागात अवैध धंद्याचा सुळसुळाट, गांजा, जुगार व ऑनलाईन कसिनो बंद करण्यासाठी आम आदमी पार्टीने दिले निवेदन। मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष करून सुभाषनगर ते मालगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला यांनी केला आहे। त्या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन मिरज येथे पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित परिसरात गांजा विक्री, व्हाईटनर व इतर अंमली पदार्थांचा वापर वाढला असून अल्पवयीन मुले व तरुण या व्यसनाधींच्या आहारी जात आहेत। त्यामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली। तसेच परिसरात मटका, जुगार अड्डे आणि ऑनलाईन कसिनो याचे प्रमाणही वाढल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। या सर्व बेकायदेशीर व्यवसायावर तात्काळ बंदी घालून पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी वसीमुल्ला सहसचिव आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली कृष्णामाई, विनायक जंगम, संभाजी मोरे आणि इम्रान पठाण यांनी माननीय पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन मिरज यांना निवेदन सादर केले। नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव। आता आपण मिरज पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनला आहोत। विषय असा आहे की ग्रामीण भागामध्ये मिरज सिटी जशी हद्द पार होते, सुभाषनगरपासून ते मालगाव या परिसरामध्ये खूप प्रमाणात अवैध धंदे म्हणजे नशेखोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। यंग पिढी नशा म्हणजे गांजा, गोळ्या, चर्च, अफीम त्याचबरोबर या बाकीच्या अवैध नशेच्या आहारी जात आहे। त्यामुळं येणारी यंग पिढी या नशेच्या आहारी जाऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करून घेत आहे। त्याचबरोबर ती यंग पिढी त्या नशेमध्ये असताना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे। त्यामुळं ग्रामीण भागातील जे काही नशेखोरीचं प्रमाण वाढलं आहे, 2 नंबर धंदे, कसिनो, मटका, जुगार हा जो प्रकार जे वाढला आहे तो प्रकारला कुठेतरी आळा आणण्याची गरज आहे। कारण की यंग पिढी ह्याकडे खूप प्रमाणात वाढत आहे। यंग पिढीचं पूर्ण पुढचं भविष्य अंधारात दिसत आहे। त्या मुलांच्या आईवडिलांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे की मुलं त्या नशेच्या आहारी जात आहेत। त्यामुळे आम्ही काल आपले ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे नवीन PI आले आहेत वाघ साहेब त्यांना निवेदनाद्वारे निवेदन दिलेलं आहे की बाबा लवकर ह्या जे काही हे नशेखोरी चालू आहे, ज्या नशेखोरीचं प्रमाण खूप वाढलं आहे किंवा 2 नंबर धंद्याचं प्रमाण वाढलं ते लवकर कारवाई करून प्रतिबंधन आणावं, जेणेकरून पुढील यंग पिढी जी आहे, जे आपल्या भारताचं भविष्य आहे, ते भविष्य चुकीच्या मार्गावर न जाता त्यांनी ते व्यवस्थित शिक्षणाच्या मार्गावर जावं, त्यांनी व्यवस्थित त्यांचं कामधंदा बघावं। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लवकर निवेदन देऊन त्यांची कारवाई करण्याचं निवेदन केलेलं आहे। धन्यवाद।